मित्रांनो, SYBA पॉलिटिकल सायन्स स्पेशल पेपर 1 वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पाश्चात्य राजकीय विचार या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या तासाला आपण लॉकचे निसर्गावस्थेसंबंधीचे विचार शिकलो. आज आपण जॉन लॉकचे नैसर्गिक हक्कांसंबंधीचे विचार शिकणार आहोत. हे शिकताना आपण या व्याख्यानाचे काही भाग करूया किंवा या व्याख्यानाचा आपला क्रम कसा राहील ते आधी सांगतो. आपण अगोदर या नैसर्गिक हक्कांची व्याख्या बघू, अर्थ बघू, त्यानंतर नैसर्गिक हक्कांची निर्मिती कशी झाली ते बघू, त्यानंतर नैसर्गिक हक्कांचे प्रकार, त्यानंतर नैसर्गिक हक्कांच्या बाबतीमध्ये राज्याची भूमिका आणि शेवटी नैसर्गिक हक्कांचं महत्त्व. या क्रमानं आपण हे लॉकचे नैसर्गिक हक्कांसंबंधीचे विचार शिकणार आहोत. या क्रमानं गेलं म्हणजे आपल्याला नैसर्गिक हक्क समजायला अधिक सोपे होते. तर सुरुवात करूया आपण नैसर्गिक हक्कांच्या अर्थापासून. नैसर्गिक हक्कांची व्याख्या करताना लॉकने असं म्हटलं की जे हक्क माणसाला जन्मापासून मिळतात त्या हक्कांना नैसर्गिक हक्क म्हणायचं. म्हणजे जन्मापासून जे हक्क मिळतात त्याला आपल्या भाषेमध्ये आपण किंवा आपल्या संविधानाच्या भाषेमध्ये आपण त्याला मूलभूत हक्क म्हणतो, फंडामेंटल राईट्स असं आपण त्याला म्हणतो. किंवा आणखी एक व्याख्या लॉकनी नैसर्गिक हक्कांची सांगितलेली की जे हक्क निसर्गावस्थेपासूनच अस्तित्वात होते आणि जे हक्क विवेकाच्या आज्ञा पाळल्यानं माणसाला प्राप्त होतात ते हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क. आता व्याख्येचा अर्थ आपण बघू. नैसर्गिक हक्काचा अर्थ समजून घेताना व्याख्या नीट समजून घेतली पाहिजे की निसर्गावस्थेपासून जे हक्क अस्तित्वात आहे त्या हक्कांना नैसर्गिक हक्क म्हणायचं. आता ही साधी सोपी व्याख्या झाली. निसर्गावस्थेतून असताना मिळणारे हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क. परंतु त्याबरोबर आणखी एक मुद्दा त्याला अर्थामध्ये लॉकनी जोडलेला आहे. तो म्हणजे विवेकाच्या आज्ञा पाळल्यामुळं हे नैसर्गिक हक्क प्राप्त होतात आणि हे नैसर्गिक हक्क समाजावर बंधनकारक पण असतात. हाही एक महत्वाचा भाग या नैसर्गिक हक्काचा अर्थ पाहताना समजून घेतला पाहिजे. आता पुढे आपण बघणार आहोत या हक्कांच्या संबंधामध्ये लॉक पुढे असं म्हणतो की राज्यनिर्मित हक्क आणि नैसर्गिक हक्क हे वेगळे आहेत का एकच आहेत. तर लॉक असं म्हणतो की नैसर्गिक हक्क हे जन्मापासून मिळतात, ते विवेकावर आधारित असतात. त्यामुळं जेव्हा राज्य निर्माण होतं तेव्हा तेच नैसर्गिक हक्क पुढे चालू राहतात. किंबहुना राज्याची जी निर्मिती झालेली आहे ती निर्मितीच नैसर्गिक हक्कांच्या रक्षणासाठी झालेली आहे. म्हणजे नैसर्गिक हक्क हे माणसाला, व्यक्तीला राज्यानं दिलेले नाहीत. राज्य अस्तित्वात येण्याच्या पूर्वीचेच हे हक्क आहेत, निसर्गावस्थेतलेच हे हक्क आहे. किंबहुना लॉक पुढं असंही म्हणतो की निसर्गावस्थेच्या पूर्वीपासून हे हक्क अस्तित्वात होते आणि म्हणून हे राज्यानं दिलेले हक्क नसून हे राज्यपूर्व अवस्थेतले, निसर्गावस्थेतले किंबहुना निसर्गावस्थेच्याही अगोदर अस्तित्वात असलेले हे नैसर्गिक हक्क आहेत. आणि त्यामुळं हे नैसर्गिक हक्क राज्यसंस्थेला बंधनकारक आहेत. कारण या हक्कांच्या संरक्षणासाठीच राज्यसंस्था निर्माण केलेली आहे आणि ज्या उद्देशाने राज्यसंस्था निर्माण केली ते उद्देश सफल व्हायचे असतील तर राज्याला हे हक्क संरक्षण करणं बंधनकारक आहे. राज्याला व्यक्तीच्या या हक्कांचं पालन करणं बंधनकारक आहे आणि म्हणून राज्यानं या व्यक्तीच्या हक्कांचं संरक्षण करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही संकटाच्या कारणानं किंवा अन्य कारणानं सरकार व्यक्तीच्या नैसर्गिक हक्कांकडे बिलकुल दुर्लक्ष करू शकत नाही. त्यानंतर आणखी एक गोष्ट या नैसर्गिक हक्कांच्या बाबतीमध्ये सांगता येईल की नैसर्गिक हक्कांना
कायद्यानं सुद्धा मर्यादा घालता येत नाही. सरकार सुद्धा नैसर्गिक हक्कांवर मर्यादा घालू शकत नाही. म्हणजे नैसर्गिक हक्क नैसर्गिक असल्यामुळं, मूलभूत असल्यामुळं आणि ती मानवाची अत्यंत महत्वाची गरज असल्या कारणानं राज्यसंस्था बंधन घालू शकत नाही. राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सरकार नैसर्गिक हक्कांवर बंधन घालू शकत नाही किंवा सरकार कायदे करून नैसर्गिक हक्क नष्ट करू शकत नाही. तर राज्य मर्यादा घालू शकतं नैसर्गिक हक्कांवर, पण किती प्रमाणात आणि राज्य मर्यादा का घालणार? तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नैसर्गिक हक्कांवर राज्य नियंत्रण घालू शकतं आणि ती मर्यादा पण लॉकनी स्पष्ट केलेली आहे. तो असं म्हणतो की तुमच्या हक्काच्या स्वातंत्र्याच्या उपभोगामुळे जर कुणाचे हक्क धोक्यात येत असतील तर तेवढ्याच प्रमाणात व्यक्तीच्या नैसर्गिक हक्कांवर राज्य मर्यादा घालू शकेल. म्हणजे राज्य हक्कांवर ज्या मर्यादा घालणार आहे ते हक्कांच्या संरक्षणासाठीच घालणार आहे. कुणाचे हक्क नष्ट करण्यासाठी राज्य हक्कांवर बिलकुल मर्यादा घालणार नाही आणि तेही अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये हक्कांवर सरकार नियंत्रण आणू शकेल आणि तेही फक्त इतरांच्या हक्कांच्या रक्षणाच्या उद्देशानं, सत्ता वाढवण्याच्या उद्देशानं. म्हणून राज्य व्यक्तीच्या हक्कांवर नियंत्रण घालू शकणार नाही किंवा सत्तेच्या केंद्रीकरणाच्यासाठी किंवा जुलूम अन्याय करण्यासाठी राज्य व्यक्तीच्या नैसर्गिक हक्कांवर मर्यादा घालू शकत नाही. आणि नैसर्गिक हक्क हे एक चिरंतन तत्व आहे. नैसर्गिक हक्क हे वैश्विक हक्क आहेत. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक हक्क हा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर तो असं म्हणतो की निसर्गावस्था ज्या वेळेला होती, आपण बघितलं निसर्गावस्थेमध्ये की लोकांना शिक्षा करण्याचा हक्क होता निसर्गावस्थेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला, चूक केली, तर त्याला सुधारण्यासाठी सर्व लोक मिळून त्या व्यक्तीला शिक्षा करत होते आणि ही शिक्षा पण एका मर्यादेपर्यंतच होती. म्हणजे त्या व्यक्तीला सुधारणं हा शिक्षेचा उद्देश होता. आणि म्हणून आजही नैसर्गिक हक्कांना व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे सरकार, राज्यसंस्था व्यक्तीला जी शिक्षा करील ती शिक्षा नैसर्गिक हक्काच्या बाहेर जाऊन करणार नाही. नैसर्गिक हक्कानुसारच गुन्हेगाराला शिक्षा केली जाईल. म्हणजे गुन्हेगाराचे सुद्धा नैसर्गिक हक्क धोक्यात येणार नाही असा त्याचा सारांश झाला. तर आणि नागरी हक्क आणि नैसर्गिक हक्क याच्या बाबतीमध्ये नागरी समाजामध्ये लोकांनी जर हक्क सोडला तर राज्यसंस्थेचं नियंत्रण वाढेल आणि व्यक्तीचे हक्क धोक्यात येतील. आणि म्हणून लॉक असं म्हणतो की नागरी समाजामध्ये सुद्धा, म्हणजे राज्य अस्तित्वात आल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी आपला हक्क सोडायचा नाहीये. त्याचं कारण असं की लोकांनी आपले काही हक्क सोडल्यामुळं त्यांना राजकीय, म्हणजे जेव्हा राज्य निर्माण झालं तेव्हा लोकांना राजकीय आधी हक्क मिळाले आणि राजकीय हक्क केव्हा मिळाले तर व्यक्तीनं आपल्या नागरी हक्काच्या रक्षणाची जबाबदारी ही सरकारकडे सोपवलेली. आणि म्हणून नागरी समाजामध्ये हक्क नष्ट नाही झाले, पण नैसर्गिक हक्कांचं रूपांतर नागरी समाजामध्ये नागरी हक्कांमध्ये झालेलं आहे. परंतु निसर्गावस्थेतले जे नैसर्गिक हक्क होते ते नागरी समाजातही शाबूत आहे. फक्त त्याला नैसर्गिक हक्क म्हणण्याऐवजी नागरी हक्क असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. परंतु ते नागरी हक्क जरी असले तरी ते मूळचे नैसर्गिक हक्क आहेत आणि ते राज्यसंस्था सुद्धा नष्ट करू शकत नाही. आता हे हक्कांची वैशिष्ट्य, हक्कांचं स्वरूप जॉन लॉकच्या समजून घेतल्याच्या नंतर पुढे आपण या नागरी हक्कांच्या प्रकार बघूया. 3 हक्क सांगितले, 3 प्रकारचे हक्क जॉन लॉक सांगतो. त्यात एक आहे जीविताचा हक्क, दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क आणि तिसरा आहे संपत्ती किंवा मालमत्तेचा हक्क. तर त्यामध्ये आपण पहिला हक्क आधी समजून घेऊ, जीविताचा हक्क. तर जीविताचा हक्क हा प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे. आणि तो जीविताचा हक्क कुठून येतो तर प्रत्येक माणसामध्ये जन्मजात
आत्मरक्षणाची प्रवृत्ती असते. म्हणजे सिंह हरणाच्या पाठीमागे लागतो. सिंह कशासाठी हरणाची शिकार करतो? तर स्वतःचं जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वतःचा जीव जगवण्यासाठी. म्हणून स्वतःला जगवण्यासाठी सिंह शिकार करत असतो. आणि हरण सिंहापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सिंहापासून दूर धावत असतं. म्हणजे सिंहालाही वाटतं की आपला जीव वाचला पाहिजे, आपलं जीवन पुढे चालू राहिलं पाहिजे, म्हणून तो शिकार करतो. आणि हरण शिकारीपासून दूर पळतं. याचं कारण असं की हरणालाही आपला जीव वाचवावा लागतो. म्हणजे विश्वातल्या प्रत्येक प्राणी मात्राला जीव प्रिय आहे, तसाच तो माणसालाही आहे. उलट इतर प्राण्यांच्या पेक्षा मनुष्य तर जीविताची अधिक काळजी घेत असतो. आणि म्हणून आत्मरक्षण ही माणसाची, ही प्रत्येक प्राण्याची, माणसाचीच नाही, स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि म्हणून ह्या आत्मरक्षणाच्यामुळे, या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे प्रत्येक माणसाला जीविताचा हक्क असला पाहिजे, असं जॉन लॉक म्हणतो. आणि माणसाच्या प्रत्येक क्रियेची प्रेरणा हे आत्मरक्षण असतं. इतकं आत्मरक्षण महत्वाचं आहे. म्हणजे माणूस अन्न मिळवतो, कपडा मिळवतो, घर बांधतो, संपत्ती कमावतो. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? स्वतःच्या सुरक्षेसाठी. स्वतःच्या सुरक्षेसाठी म्हणजे आत्मसुरक्षेसाठी. आणि म्हणून माणसाच्या प्रत्येक कृतीची प्रेरणा ही आत्मरक्षण असते. आत्मरक्षण हे तत्व या जीविताच्या हक्काच्या पाठीमागे आहे, असं लॉक म्हणतो. त्यानंतर हे हक्क कसे मिळतात माणसाला? तर लॉक असं म्हणतो की निसर्ग नियमांचं पालन माणूस करतो आणि त्यामुळे माणसाला हे नैसर्गिक हक्क आणि जीविताचा हक्क प्राप्त होतो. तर हॉब्स आणि लॉक हे दोन असे विचारवंत आहे, त्यांच्यामध्ये बराच मतभेद आहेत. जे काही बाबतीत साम्य आहे, काही बाबतीमध्ये मतभेद आहेत. उदाहरणार्थ मनुष्य स्वभावाविषयक विचार, त्यानंतर निसर्गावस्थेसंबंधीचे विचार. या विचाराच्या बाबतीमध्ये हॉब्स आणि लॉक यांच्या विचारात टोकाचे मतभेद आहेत. पण जीवित हक्काच्या बाबतीमध्ये मात्र दोघांचंही एकमत आहे. हॉब्स सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये राजाला, राज्यकर्त्याला व्यक्तीचं जीवित हिरावून घेण्याचा अधिकार देत नाही. हॉब्सचा जर विचार आपण बघितला तर हॉब्स हा अनियंत्रित राजसत्तेचा पुरस्कर्ता आहे. म्हणजे राज्याला अधिकाधिक सत्ता आणि व्यक्तीवर पूर्ण राज्याचं नियंत्रण राहील असं हॉब्स म्हणत असला तरी सुद्धा अनियंत्रित राजसत्तेचा पुरस्कर्ता हॉब्स देखील व्यक्तीच्या जीविताच्या हक्काच्या बाबतीमध्ये म्हणतो की राज्यकर्त्याला सुद्धा व्यक्तीचं जीवित हिरावून घेण्याचा अधिकार नाही. तसंच थोडक्यात काय की हॉब्स आणि लॉक यांच्यात मतभेद असले तरी सुद्धा जीविताच्या हक्काच्या मध्ये हे दोघं एकमेकांशी सहमत आहेत. त्या दोघांचं त्या बाबतीमध्ये एकमत आहे. त्यानंतर जीविताचा हक्क जो आहे हा हिरावण्याचा जसा राज्याला अधिकार नाही तसा समाजाला सुद्धा नाहीये. किंबहुना माणसाला सुद्धा दुसऱ्याचं जीवित हिरावून घेण्याचा हक्क नाही. एक व्यक्ती दुसऱ्याचं जीवित हिरावून घेऊ शकत नाही, दुसऱ्याला ठार मारू शकत नाही, दुसऱ्याची हत्या करू शकत नाही. जसं माणसाला दुसऱ्याची हत्या करण्याचा अधिकार नाही, पुढे जाऊन लोक असं म्हणतो की माणसाला स्वहत्या करण्याचा सुद्धा अधिकार नाही, ज्याला आपण आत्महत्या म्हणतो. म्हणजे स्वतःला संपवण्याचा सुद्धा अधिकार माणसाला नाही. आज आपण बघतो की आधुनिक नागरी कायद्याच्या नुसार, राज्याच्या कायद्यानुसार व्यक्ती दुसऱ्याचा खून जर केला तर तो गुन्हा आहे. तसंच भारतामध्ये स्वहत्या हा सुद्धा गुन्हा आहे. आत्महत्या हा सुद्धा भारतामध्ये गुन्हा मानला जातो. इतका महत्वाचा जीविताचा हक्क आहे. किंबहुना लॉक असं म्हणतो की माणसाचा जीवित घेण्याचा अधिकार फक्त ईश्वरालाच आहे. म्हणजे ईश्वरच माणसाचं जीवित राहून घेऊ शकतो. आता लॉक ईश्वर मानत होता, आपण मानतो की नाही हा भाग वेगळा आहे.
म्हणजे ईश्वर अस्तित्वात आहे की नाही हा वेगळा भाग आहे. पण याच्यामध्ये धार्मिक बाब ईश्वराच्या बाबतीतली जर बाजूला ठेवली तर नैसर्गिक हक्कांच्या बाबतीमध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट ही समजून घ्यायची आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाचं जीवित हिरावून घेऊ शकत नाही, समाज कुणाचं जीवित हिरावून घेऊ शकत नाही, राज्य संस्था राज्यकर्ता कुणाचं जीवित हिरावून घेऊ शकत नाही. किंबहुना ईश्वराला तरी तो एखाद्याचं जीवित हिरावून घेण्याचा अधिकार का देतो लॉक? त्याचा मतलब असा आहे, त्याचा उद्देश असा आहे की नैसर्गिकपणे माणसाचा जो मृत्यू होतो म्हणजे त्याला त्यांनी ईश्वर मानले नाही. म्हणजे एखाद्याचा नैसर्गिक मृत्यू झाला तर तो होऊ शकतो, परंतु कृत्रिमपणे जाणीवपूर्वक कुणालाही दुसऱ्याचं जीवित संपवता येणार नाही किंवा स्वजीवित देखील संपवता येणार नाही. तर इतका हा महत्वाचा जीविताचा हक्क आहे. किंबहुना लॉकने त्याला पवित्र हक्क असं म्हटलेलं आहे. तसंच जीवित रक्षण करण्यासाठी माणसाला प्रतिकाराचा पण हक्क आहे. म्हणजे दुसऱ्याचं जीवित हिरावण्याचा अधिकार नाही, पण स्वतःचं जीवित रक्षणाचा अधिकार आहे. एखादा माणूस जर शस्त्र घेऊन तुम्हाला ठार मारू लागला तर तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकता. आणि जर प्रतिकार करत असताना दुसऱ्याचं जीवित हिरावलं गेलं किंवा दुसऱ्याचा खून स्वरक्षण करताना जर माणसाकडून झाला तर तेवढं होऊ शकतं, परंतु जाणीवपूर्वक कुणीही दुसऱ्याचं जीवित संपवू शकत नाही. मात्र त्याला स्वजीवित रक्षणासाठी प्रतिकाराचा हक्क आहे. तसंच जीविताचा जसा माणसाला हक्क आहे तसाच जीवित रक्षणाबरोबरच जीवनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याचा पण हक्क आहे. म्हणजे आरोग्याचा हक्क आहे, जीवनावश्यक बाबींचाही हक्क आहे. आता आरोग्याचा आणि जीवनावश्यक बाबींचा हक्क आणि जीविताचा हक्क याचा संबंध कसा येतो? तर जसं माणसाचं जीवित कुणी हिरावून घेऊ शकत नाही तसं आरोग्य हा जीविताशी संबंधित भाग आहे. म्हणजे माणूस आजारी पडला तर आजाराने माणसाचा मृत्यू ओढवतो आणि म्हणून आरोग्याचा हक्क हा जीविताच्या हक्काचाच एक भाग मानलेला आहे. जसं आपण असं म्हणतो की माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहे, नैसर्गिक गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, तर आधुनिक काळामध्ये आरोग्य ही पण माणसाची मूलभूत गरज मानली जाते. फक्त अन्न वस्त्र निवारा एवढ्याच मूलभूत गरजा नाही, कारण अन्न वस्त्र निवारा ह्या काय गोष्टी आहे तर ह्या जगण्यासाठी आवश्यक गोष्टी. आणि म्हणून हे जे आपण आज म्हणतो की अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा आहे, तर लॉकनी त्याच्या काळामध्ये सांगितलेलं आहे, त्याने 17व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे की जीवनावश्यक बाबी ह्या सुद्धा जीविताच्या हक्कामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये घर असेल, त्याच्यामध्ये त्याच्या अन्न असेल किंवा जगण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या जीविताच्या हक्कामध्ये समाविष्ट होतात. आणि आरोग्य पण जीविताच्या हक्कामध्ये समाविष्ट होतं. आणि म्हणून प्रत्येक माणसाला आरोग्य चांगलं देणं, प्रत्येक माणसाच्या जीवनावश्यक गरजा भागवणं हे राज्यसंस्थेचं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून आरोग्य आणि जगण्यासाठीच्या जीवनावश्यक बाबी ह्या सुद्धा लॉकनी जीविताच्या हक्कामध्ये समाविष्ट केलेल्या आहे. यावरून लॉक किती दूरदृष्टीचा होता, जो आरोग्याचा हक्क अजूनही काही देशांच्या मध्ये लोकांना मूलभूत हक्क म्हणून दिलेला नाही. किंबहुना भारतासारख्या देशामध्ये 70 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा अजूनही आपल्याकडे आरोग्याचा हक्क हा मूलभूत हक्क दिलेला नाही. म्हणजे आपल्याकडे शिक्षणाचा हक्काचा मूलभूत हक्कात समावेश केला, पण आरोग्याच्या हक्काचा मूलभूत हक्कात समावेश केलेला नाही. परंतु म्हणजे जे आज आपल्याला कळत नाही ते 17व्या शतकामध्ये लॉकनी सांगितलं की आरोग्य रक्षण आणि जीवनावश्यक बाबी जगण्यासाठीच्या आवश्यक गरजा हा सुद्धा नैसर्गिक हक्कांचा मधल्या जीविताच्या हक्काचा भाग आहे. इतका दूरदृष्टीचा हा जॉन लॉक नावाचा विचारवंत होता. आता जीविताचा हक्क समजून घेतल्याच्या नंतर पुढचा जो हक्क आहे तो स्वातंत्र्याचा हक्क आहे, तो आपण समजून घेऊया. आता तर स्वातंत्र्याच्या हक्काची व्याख्या करताना लॉक असं म्हणतो की
नैसर्गिक हक्कांच्या चौकटीत राहून सर्व नियंत्रणांपासून मुक्त असा व्यवहार करणं त्याला म्हणायचं स्वातंत्र्याचा हक्क. आता ही व्याख्या आपण सविस्तर समजून घेऊया. तर माणसावर नियंत्रण नसणं, सर्व नियंत्रणांपासून माणूस मुक्त असणं आणि सर्व नियंत्रणांपासून मुक्त व्यवहार म्हणजे वर्तन म्हणजे कृती. म्हणजे माणसात थोडक्यात काय की माणसाच्या व्यवहारावर, कृतीवर, वर्तनावर कोणतंही नियंत्रण नसेल. सर्व प्रकारच्या नियंत्रणापासून व्यक्तीची कृती, व्यवहार, वर्तन हे मुक्त असेल. थोडक्यात व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण नसणं याला म्हणायचं स्वातंत्र्य. परंतु याला एक परंतु टाकलेला आहे लोकांनी. कोणता परंतु आहे? नैसर्गिक हक्कांच्या चौकटीत राहून. नैसर्गिक हक्कांची मर्यादा ही स्वातंत्र्याच्या हक्काला घातलेली आहे. म्हणजे काय? नैसर्गिक हक्क कोणते? आपण बघतो की जीविताचा हक्क म्हणजे व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचा अर्थ तो सर्व नियंत्रणापासून मुक्त आहे. याचा अर्थ असा नाही की तो एखाद्याचा खून करील, एखाद्याचं जीवित हिरावून घेईल. तर त्याला कारण नैसर्गिक हक्कांचं मुळच सुरुवातीलाच आपण बघितलं की व्यक्तीचे आणि इतरांचेही हक्क रक्षण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. केवळ एखाद्याच्या हातामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, सत्ता आहे त्याच्याच हक्कांचं रक्षण होईल असं नाही. तर नैसर्गिक हक्कांच्या मध्ये इतरांच्याही हक्क रक्षणाचा भाग त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून व्यक्तीला सर्व नियंत्रणापासून मुक्त असा व्यवहार, कृती, वर्तन करण्याचा जरी अधिकार असला तरी सुद्धा तो अधिकार नैसर्गिक कायद्याच्या चौकटीत राहूनच त्याला उपभोगता येईल. आणि म्हणून त्याने स्वातंत्र्याची व्याख्या अशी केली की नैसर्गिक कायद्याच्या चौकटीत राहून व्यक्ती सर्व नियंत्रणांपासून मुक्तपणे व्यवहार, कृती, वर्तन करू शकते. त्याने आणखी एक व्याख्या स्वातंत्र्याच्या हक्काची केलेली आहे की माणसानं आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार केलेलं वर्तन म्हणजे स्वातंत्र्य. आता वरच्याही व्याख्येमध्ये तेच बघितलं आपण की नियंत्रणापासून मुक्त आणि नियंत्रणापासून मुक्त कृती म्हणजे स्वतःच्या इच्छेने केलेली कृती. आणि म्हणून स्वइच्छेने केलेली कृती, स्वइच्छेने केलेलं वर्तन त्याला लॉक नैसर्गिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणतो. परंतु हा जो हक्क आहे हा प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारा हक्क आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचा कुठल्याही व्यक्तीला अधिकार नाही. आणि स्वातंत्र्याचा हक्क हा अत्यंत महत्वाचा हक्क आहे. कारण स्वातंत्र्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा विकास करून घेऊ शकत नाही. आणि म्हणून व्यक्ती विकासासाठी, व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, आपल्या अंगच्या गुणांचा विकास करण्यासाठी आणि मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्याचा हक्क हा अत्यंत महत्वाचा आहे. आता हा स्वातंत्र्याचा हक्क समजून घेतल्याच्या नंतर पुढे आपण संपत्तीचा हक्क जॉन लॉकचा समजून घेणार आहोत. संपत्तीचा हक्क हा तिसरा नैसर्गिक हक्कांचा प्रकार आहे. त्यानं इतर सर्व हक्कांच्या पेक्षा या संपत्तीच्या हक्काला अधिक महत्त्व दिलेलं आहे. किंबहुना त्याच्या लेखनामध्ये सर्वाधिक भर त्याने संपत्तीच्या हक्कावर दिलेला आहे. आधी आपण त्याची संपत्तीच्या हक्काची व्याख्या समजून घेऊ. तो असं म्हणतो की जी वस्तू माणसानं स्वतःच्या शारीरिक श्रमाने निर्माण केली त्या प्रत्येक वस्तूवर व्यक्तीचा नैसर्गिकपणेच हक्क प्राप्त होतो. आणि म्हणून व्यक्तीला संपत्तीचा नैसर्गिक हक्क आहे. मनुष्य हा कष्टाळू प्राणी आहे आणि इतर प्राणी श्रम करत नाही, ते अन्नापुरतंच श्रम करतात, इतर वेळेला विश्रांती घेतात. परंतु मनुष्य हा अखंडपणे श्रम करणारा कष्टाळू प्राणी असल्या कारणानं तो संपत्तीची निर्मिती करत असतो. आणि संपत्ती निर्माण करणं, संपत्तीत वाढ करणं आणि त्या वाढीचं सातत्य टिकून ठेवणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तसंच मनुष्य संपत्ती ही गरजांसाठी निर्माण करत असतो आणि तिच्यामध्ये सातत्यानं वाढ करत असतो. संपत्तीचा जो हक्क आहे हा निसर्गावस्थेच्या आधीपासूनचा आहे, तो निसर्गावस्थेतही आहे आणि म्हणून नागरी समाजातही तो हक्क अबाधित आहे. निसर्गावस्थेमध्ये माणसाच्या संपत्तीच्या हक्काचं रक्षण हे निसर्ग नियमांच्या मुळे झालेलं आहे आणि आधुनिक काळामध्ये राज्य निर्माण झाल्याच्या नंतर नागरी समाजामध्ये ते राज्यसंस्था करणार आहे. निसर्गावस्थेमध्ये माणूस कंदमुळं खाऊन राहत होता
तो वस्तूंचा संग्रह करत नव्हता. परंतु संपत्ती कधी निर्माण झाली तर कृषी व्यवस्था आली, शेती व्यवस्था आली, पशुधन आलं, पशुपालन सुरू झालं आणि त्याच्यातून मग अन्नसंग्रहाची कल्पना पुढे आली आणि त्या अन्नसंग्रहाच्या प्रवृत्तीत वाढ होत गेली. त्यातून संपत्तीचा उदय झाला आणि मग या वस्तू ज्या आहेत, जे अन्न आहे, याची देवाणघेवाण माणूस करायला लागला. देवाणघेवाण का करायला लागला तर अन्न हे नाशवंत असतं, फळं, शिकार, आणि म्हणून या अन्नाची देवाणघेवाण माणूस करायला लागला आणि त्या अन्नाच्या देवाणघेवाणीमध्ये, त्या अन्नाच्या मोबदल्यामध्ये तो दुसऱ्याकडून वस्तू घ्यायला लागला आणि अशा पद्धतीनं वस्तू विनिमयाची पद्धत सुरू झाली. म्हणजेच संपत्ती निर्माण झाली, म्हणजेच त्याच्यातून पैशाची निर्मिती झाली आणि मग देवाणघेवाणीला सोपं व्हावं, धान्याचा साठा करणं किंवा वस्तूंचा साठा करणं, वस्तूंचं रक्षण करणं आणि त्यांचं निगा ठेवणं हे कठीण काम असतं आणि म्हणून माणूस धान्याच्या मोबदल्यामध्ये, अन्नाच्या मोबदल्यामध्ये सोनं घ्यायला लागला. कारण सोनं साठवणं सोयीस्कर असतं किंवा मौल्यवान वस्तू घ्यायला लागला, मौल्यवान धातू घ्यायला लागला, संपत्तीच्या रूपात ते साठवायला लागला. संपत्तीचा विनाश पैसा हा जो आहे किंवा सोनं आहे याचा विनाश होत नाही. तसंच वस्तूंचा आणि संपत्तीचा उपयोग पुढे माणूस लुबाडण्यासाठी पण करायला लागला, शोषणासाठी पण करायला लागला. संपत्तीच्या बाबतीमध्ये पुढे असं म्हणतो लॉक की उपभोग्य गरजेपेक्षा अधिक संपत्ती माणूस संग्रह करण्याची माणसामध्ये प्रवृत्ती आहे आणि त्यामुळं कायद्यानं पण संपत्तीच्या संग्रहाला मान्यता दिलेली आहे. कायद्यानं संपत्तीच्या हक्काला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून मालमत्तेचा हक्क हा सर्वांना असतो, प्रत्येक व्यक्तीला असतो आणि तो सर्वांना सारखा आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवश्यकतेप्रमाणे संपत्ती आणि मालमत्ता कमावता येते. जमीन ही जी आहे, जमीन सर्वांची आहे, जमीन निसर्गाची आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपल्या शक्तीप्रमाणे जमिनीवर कष्ट करून संपत्ती निर्माण करता येते, उत्पादन घेता येतं आणि म्हणून जमीन एकाची नाही तर जमिनीवर सर्वांनी श्रम करून संपत्ती निर्माण करावी असं लॉक म्हणतो. तसंच संपत्ती ही कुणीही कुणाची हिरावून घेऊ नये आणि घेऊ नये म्हणून राज्यानं संपत्तीचं रक्षण करायचं आहे. आता पुढे संपत्ती, जमीन ही सर्वांची आहे हे निसर्गावस्थेतलं तत्व होतं. परंतु नागरी समाज आणि राज्य निर्माण झाल्याच्या नंतर संपत्ती व्यक्तिगत बनली, खाजगी बनली. आता पुढच्या भागामध्ये व्याख्यानाचे आपण बघणार आहोत राज्य आणि संपत्ती यांचा संबंध काय. तर मुळात राज्य अस्तित्वात आल्यानंतर नागरी समाजात जरी संपत्तीचा हक्क असला तरी पण निसर्गावस्थेच्याही आधीपासून संपत्ती अस्तित्वात आहे, संपत्तीचा हक्क अस्तित्वात आहे आणि म्हणून निसर्गावस्थेमध्ये निसर्ग नियमाच्या साह्यानं संपत्तीच्या हक्काचं रक्षण होत होतं आणि नागरी समाजामध्ये, राज्यामध्ये राज्यसंस्थेच्या कायद्यानं नैसर्गिक हक्कांचं संरक्षण होतं आणि माणसाचा हा जो हक्क आहे संपत्तीचा, हा कोणीही नष्ट करू शकत नाही, राज्य नष्ट करू शकत नाही, समाजाकडून तो नियंत्रित करता येत नाही. परंतु काही किरकोळ बंधनाच्या मधून मात्र संपत्तीवर टाकता येतात. म्हणजे जर व्यक्तीच्या संपत्तीचा गैरवापर होत असेल किंवा त्याच्यातून शोषण होत असेल तर तेवढ्यापुरता संपत्तीच्या हक्कावर नियंत्रण राज्य लावू शकतं. तसंच हा जो हक्क आहे हा निसर्गावस्थेतून आल्या कारणानं ज्या वेळेला राज्य निर्माण होतं, ज्या वेळेला सामाजिक करार होतो तर सामाजिक करारानं देखील संपत्तीच्या हक्कावर व्यक्तीच्या मर्यादा येत नाही. राज्याला सुद्धा संपत्तीच्या हक्कावर अतिक्रमण करता येत नाही. किंबहुना हा नैसर्गिक हक्क आहे तो समाजानं दिलेला नाही, तो राज्यानं दिलेला नाही आणि म्हणून राज्य व्यक्तीच्या नैसर्गिक हक्कावर नियंत्रण आणू शकत नाही. उलट राज्याचं कर्तव्य आहे की नैसर्गिक हक्कांचं रक्षण करणं, संपत्तीच्या हक्काचं रक्षण करणं, किंबहुना संपत्तीचा हक्क अबाधित ठेवण्यासाठीच राज्य निर्माण झालेलं आहे. तसंच लॉक पुढं असं म्हणतो की राज्य व्यक्तीवर अमर्याद अशा प्रकारचा कर लावू शकत नाही आणि ह्या संपत्तीच्या व्यक्तीच्या रक्षण करणं हे राज्याचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठीच राज्य अस्तित्वात आलेलं आहे आणि म्हणून मालमत्तेचा हक्क हा अदेय आहे, तो दुसऱ्या कोणाला देता येत नाही. तो एक पवित्र हक्क आहे, तो एक अभंग हक्क आहे आणि म्हणून या संपत्तीच्या हक्काचं रक्षण राज्यानं केलं पाहिजे.
आणि इतर हक्कांना सुद्धा लॉक मालमत्ताच म्हणतो. म्हणजे संपत्ती ही जशी मालमत्ता आहे तसं स्वातंत्र्य ही सुद्धा माणसाची मालमत्ता आहे, जीवित ही सुद्धा माणसाची मालमत्ता आहे. आणि म्हणून या सर्व व्यक्तीच्या हक्कांचं, नैसर्गिक हक्कांचं रक्षण राज्यानं केलं पाहिजे. आता आपल्या व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या समारोपाकडे जाऊया किंवा सारांश बघूया किंवा या नैसर्गिक हक्कांचं, या तिन्ही नैसर्गिक हक्कांचं महत्त्व समजून घेऊया. तर लॉकनं नैसर्गिक हक्कांच्या कल्पना मांडून आणि प्रकार सांगून त्यानं नैसर्गिक हक्कांची एक मोलाची भर राज्यशास्त्रामध्ये घातलेली आहे असं विचारवंतांचं म्हणणं आहे. तसंच नैसर्गिक हक्क ही मोलाची बाब असल्याचं तत्व त्याने प्रस्थापित केलेलं आहे. त्यानंतर राज्य आणि समाज या दोघांवर नैसर्गिक हक्क बंधनकारक आहे, त्यांचं रक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य आहे. तसंच या नैसर्गिक हक्कांची कल्पना लॉकने मांडल्यामुळं व्यक्तिवादाला चालना मिळालेली आहे, व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या कल्पनेमुळं. तसंच समाजवादाला पण या हक्काने चालना मिळालेली आहे, कारण त्याच्या संपत्तीच्या हक्कामध्ये, त्याच्या नैसर्गिक हक्कांच्यामध्ये तो असं म्हणतो की संपत्ती ही श्रमातून निर्माण होते. आणि म्हणून पुढे थॉम्सन, हार्डस्किन आणि कार्ल मार्क्स या विचारवंतांना हा समाजवादाचा, साम्यवादाचा विचार पुढे मांडता आला. त्यांना लॉकच्या या नैसर्गिक हक्कातून प्रेरणा मिळाली. ती कशी मिळाली? तर लॉकने असं सांगितलं की संपत्तीची निर्मिती ही श्रमातून होते आणि श्रमातून संपत्तीची निर्मिती हे तत्व मांडल्यामुळं तेच तत्व पुढं थॉम्सननी, हॉडस्किननी आणि कार्ल मार्क्स या सगळ्या समाजवाद्यांनी सांगितलं की श्रमातून संपत्ती निर्माण होते आणि श्रमातून संपत्ती निर्माण होत असल्या कारणानं ती कोणा एकाच्या मालकीची नाही, ती संपूर्ण समाजाच्या मालकीची आहे. आणि लॉकनी पण असं म्हटलं होतं की संपत्ती ही समाजाच्या मालकीची असते, सर्वांच्या मालकीची असते, जमीन सर्वांची असते. आणि हेच तत्व स्वीकारून बाकीच्या पुढच्या समाजवाद्यांनी किंवा साम्यवादी कार्ल मार्क्सनी हे सांगितलं की श्रमातून व्यक्तीच्या संपत्ती निर्माण होत असते आणि म्हणून भांडवलदार हा संपत्तीचा मालक नाही, तर श्रमिक हा संपत्तीचा मालक आहे. आणि जमीन जशी लॉक म्हणतो सर्वांची आहे, तसं मार्क्स पण म्हणतो की समाजाच्या श्रमातून संपत्ती निर्माण होत असल्या कारणानं ती संपूर्ण समाजाची आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्व समजून आपण घेतलेलं आहे नैसर्गिक हक्कांचं. आजच्या तासाला आपण लॉकचे नैसर्गिक हक्क समजून घेतलेले आहेत. पुढच्या तासाला आपण लॉकचा सामाजिक करार समजून घेऊया. धन्यवाद.